सध्या देशात गॅस टंचाई आणि वाढत्या दरामुळे मोठी चर्चा सुरू झाली आहे. मध्य पूर्वेतील युद्धामुळे ऊर्जा बाजार अस्थिर झाला आहे आणि याच पार्श्वभूमीवर सरकारनं ESMA हा कायदा लागू करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती समोर येते. पण मग प्रश्न पडतो की हा ESMA कायदा म्हणजे नेमका आहे तरी काय? ESMA म्हणजे इसेन्शियल सर्व्हिस मेंटेनन्स ॲक्ट, म्हणजे अत्यावश्यक सेवा सुरळीत चालू ठेवण्यासाठी बनवलेला कायदा. जर डॉक्टर, वीज कर्मचारी, परिवहन कर्मचारी किंवा गॅस पुरवठा करणारे कर्मचारी हे संपावर गेले आणि त्यामुळे जनतेचं दैनंदिन जीवन विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण झाली, तर सरकार ESMA लागू करून संपावरती बंदी घालू शकते. हा कायदा भारतात 1968 साली लागू करण्यात आला, कारण त्या काळात रेल्वे, पोस्ट आणि आरोग्य सेवांमध्ये वारंवार संप होत होते आणि त्यामुळे सामान्य लोकांना याचा त्रास सहन करावा लागत होता. ESMA लागू झाल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांना संप, काम बंद किंवा आंदोलन करण्यास मनाई असते. आदेश न पाळल्यास 6 महिने ते 1 वर्षापर्यंत तुरुंगवास, दंड किंवा नोकरीवर कारवाई होऊ शकते. रुग्णालय, वीज, पाणी, सार्वजनिक वाहतूक, स्वच्छता, पेट्रोलियम आणि गॅस पुरवठा यासारख्या सेवांवरती हा कायदा लागू होऊ शकतो. आता प्रश्न असा आहे, अत्यावश्यक सेवांमध्ये संप रोखण्यासाठी ESMA सारखा कठोर कायदा गरजेचा आहे का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. सोबतच अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी त्याचं काय महाराष्ट्राला इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका.